नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचेच या आपल्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. तर मित्रो, 10वी बोर्ड परीक्षेमध्ये इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा, जो की सविस्तर उत्तरे लिहा, जो की दीर्घोत्तर प्रश्न 6 गुणांचा आहे. या 6 गुणांच्या प्रश्नामध्ये वारंवार बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाणारे निवडक प्रश्न आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. त्याचबरोबर हा प्रश्न 5वा सोडवित असताना आपण कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. तर सुरू करूया. हा प्रश्न 5वा, हा हा प्रश्न सोडवित असताना आपण कोणती काळजी घ्यावी. तर या दीर्घोत्तरी प्रश्न प्रकारात एकूण 4 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी 2 उपप्रश्न लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे या प्रश्नात स्पष्टीकरण करा, साम्यवाद भेद दाखवणारे तुलनात्मक मुद्दे लिहा, तक्त्याच्या आधारे उत्तरे लिहा इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील एखाद्या प्रसंगाचे वास्तू वा शिलालेखाचे चित्र देऊन त्या आधारे देखील प्रश्न विचारले जातील. असा हे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण हा दीर्घोत्तर प्रश्न 6 गुणांचा आहे. म्हणजे यातील प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांचा असल्यामुळे यात छोटे किमान 6 मुद्दे किंवा मोठे किमान 3 मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उत्तरे प्रत्येकी 60 ते 70 शब्दात लिहावे अशी मर्यादा आहे. तर काही महत्वपूर्ण प्रश्न, त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. तर याची प्रस्तावना अशी लिहावी: इतिहासाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली कार्ल मार्क्स यांनी अस्तित्वात आणली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याने वर्ग सिद्धांत मांडला. तर कार्ल मार्क्सच्या मते अ इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, आपल्या मूलभूत गरजा भागवण्याकरता उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर आणि त्याच्या मालकीवर माणसामाणसातील नातेसंबंध अवलंबून असतात. त्यानंतर क समाजातील विविध घटकांना ही उत्पादनाची साधने सारख्याच प्रमाणात मिळत नाहीत. याचा परिणाम म्हणजे समाजात वर्ग निर्माण होतात. त्यामुळे सामाजिक विषमतेतून या वर्गामध्ये संघर्ष दिसून येतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. यामध्ये ज्या वर्गाच्या हाती उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो, असा विचार त्यांनी मांडला. मार्क्सने या वर्ग संघर्षात दास कॅपिटल या ग्रंथात मांडलेला आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती. तर यासाठी प्रस्तावना आपण अशी लिहावी की इतिहासात उपलब्ध पुराव्याचे संशोधनाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये 1, आधुनिक इतिहास लेखन पद्धती ही शास्त्रशुद्ध असून तिची सुरुवात प्रश्नांची योग्य मांडणी करण्यापासून होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, हे प्रश्न भूतकाळातील विविध मानवी समाजातील लोकांनी विशिष्ट काळात केलेल्या कृतीविषयी असल्याने ते मानव केंद्रित असतात. या कृतीचा संबंध देवदेवतांच्या कथा किंवा दैवी घटना यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न या इतिहासात केला जात नाही. त्यानंतर तिसरा जो वैशिष्ट्य आहे, तिसरे वैशिष्ट्य म्हणजे मांडलेल्या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वसनीय पुराव्याचा आधार असल्याने इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासामधील मानवाच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी भूतकाळात मानवाने केलेल्या कृतींचा आधार घेतला जातो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर इतिहासाच्या विकासामध्ये स्त्री इतिहास लेखनाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. तर यामध्ये कोणती महत्वाची, त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय. स्त्रीवादांची मूलभूत भूमिका सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली. त्यानंतर दुसरा मुद्दा, या स्वरूपाच्या इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश करण्याबरोबरच या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचारावर भर दिला गेला. त्यानंतर तिसरा मुद्दा, या स्त्रीवादी दृष्टिकोनामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, कौटुंबिक आयुष्य
इत्यादी पैलूविषयी सखोल संशोधन सुरू झाले. 1990 नंतरच्या काळात स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून स्त्रीवादी इतिहास लेखनावर अधिक भर दिला गेलेला आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा. तर याचे 1. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमाने सुसंगती लावून त्यांचे आकलन करून घेण्याच्या उद्देशाने इतिहास संशोधन व लेखन केले जाते आणि ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, यानुसार इतिहासाची मांडणी पुढील टप्प्यांना अनुसरून केली जाते. त्यामध्ये इतिहासाच्या साधनांची चिकित्सक संशोधन करणे. त्यानंतर उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. त्यानंतर ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे. ऐतिहासिक बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे व त्यांचे तुलनात्मक विश्लेषण करणे. त्यानंतर विशिष्ट ऐतिहासिक घटनाविषयक उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ आकलन करणे. शिवाय ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीमध्येही आकलन करून घेणे. त्यानंतर ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य अशा प्रश्नांची मांडणी करणे. आणि जो आहे तो म्हणजे या प्रश्नांना अनुसरून संभाव्य परिकल्पना मांडणे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आपण पाहूया. पुढील प्रश्न आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनातील नवीन वैचारिक प्रवाहापैकी मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक वैचारिक प्रवाह आहे. त्यामध्ये 1. मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये केंद्रस्थानी असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्रत्येक सामाजिक घटनेच्या सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, मार्क्सवादी इतिहासकारांनी समाजातील जाती व्यवस्था होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला असून त्यामध्ये दामोदर कोसंबी, प्रॉमेट डांगे, रामशरण शर्मा, प्रॉमेट शरद पाटील इत्यादींचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यानंतर पुढील जो मुद्दा तो म्हणजे प्रॉमेट डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. तर यासाठी प्रस्तावना अशी लिहावी की विका राजवाडे यांनी इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण इत्यादी विषयावर मूलभूत संशोधन करून मराठी भाषेतून इतिहास लेखन केले. त्यामध्ये पहिला मुद्दा, राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. तसेच आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे या विचारांचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, राजवाडे यांनी मांडलेले महत्वपूर्ण विचार. त्यामध्ये इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, केवळ राजकीयच घडामोडी, सत्तांतरांसाठी कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याशी हकीकती नव्हे. त्यानंतर जो आहे तो म्हणजे मानवी इतिहास हा काल व स्थल यांनी बद्ध झालेला असून काल, स्थल आणि व्यक्ती यांची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग होय. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा राजवाडे यांचा आग्रह होता. इतिहास संशोधनाच्या कार्याकरता त्यांनी 7 जुलै 1910 रोजी पुणे येथे भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा. तर याचे उत्तर 1. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांना घरी व कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समानतेचा हक्क यासारखे विषय मांडले गेले. त्यानंतर दुसरा मुद्दा, अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले स्त्रीवादी लेखन पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून झालेल्या इतिहास लेखनात शर्मिला रेगे यांनी रायडिंग कास्ट, रायडिंग जेंडर
रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज हे महत्वाचे लेखन केले आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे बखर हा ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा. तर बखर हा एक ऐतिहासिक साहित्य प्रकार असून त्यात शूरवीरांची गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, शूर पुरुषांची चरित्रे याविषयी वर्णन केलेले आपणास आढळते. त्यानंतर दुसरा मुद्दा, बकरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णपर, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक व राजनीतीपर असे प्रकार असून त्यातून आपल्याला राजे महाराजे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळते. त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मराठी भाषेत विविध प्रकारच्या बकरी उपलब्ध आहेत. त्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर लिहिली. त्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीविषयी माहिती आपणास मिळते. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर, त्याचबरोबर पानिपत बखर यामध्ये पानिपतच्या युद्धाविषयीची वर्णने केली आहेत. या व्यतिरिक्त होळकरांची कैफियत या बकरीतून होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान आपणास समजते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो. तर यासाठी प्रस्तावना आहे. उपयोजित इतिहास म्हणजे जनासाठीचा इतिहास. यामध्ये इतिहासाबाबतच्या गैरसमजावर मात करत त्यांची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनाशी जोडली जाते. त्यामध्ये पहिला मुद्दा, भूतकाळातील घटनाचा वर्तमान आणि भविष्यामध्ये सर्वसामान्य लोकांवर उपयोग कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयामध्ये केला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, भूतकालीन घटनांची मूर्त आणि अमूर्त अशा स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. यामुळे आपल्याला या सर्वाविषयी कुतूहल व आत्मीयता असते. त्यानंतर तिसरा मुद्दा, याशिवाय इतिहासाचे ज्ञान सर्व गोष्टीच्या उगमाकडे नेणारे असल्याने पुढील पिढ्याकरता या सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी उपयोजित इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी देखील निर्माण होतात. उदाहरणार्थ इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, स्थापत्य विशारद, अभियंता, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ञ इत्यादी व्यवसायाच्या संधी आपणास उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो म्हणजे इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. तर इतिहास जिवंत ठेवण्यासाठी इतिहासाच्या साधनांचे जतन होणे आवश्यक आहे. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी पुढील उपाय सुचवता येतील. त्यामध्ये पहिला जो उपाय तो म्हणजे ऐतिहासिक स्थळांना पर्यटन म्हणून भेट देता येतील. मात्र या भेटीमध्ये इतिहासाची जाणीव असणे व माहिती मिळवण्याचा उद्देश असणे या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणून त्या ठिकाणी तेथील विशिष्ट वस्तूंचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या कलाकृती व परंपराविषयक प्रत्येकालाच आत्मीयता असते. त्यामुळे या आत्मीयतेनेच ऐतिहासिक वास्तू कोणत्याही प्रकारे खराब होऊ नये याची काळजी आपणास घ्यावी लागेल. त्यानंतर तिसरा मुद्दा, यासाठी ज्या ऐतिहासिक वास्तू आपण पाहण्यासाठी जातो तेथील व्यवस्थापनाकडून दिलेल्या सूचनेचे पालन करणे आवश्यक ठरते. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासाच्या साधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रह दूषित नसावा. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा इतिहास जतन करता येईल. काही मौखिक साधने जसे की कथा, पोवाडे, ओवी यांचा संग्रह करता येईल. त्याचबरोबर आणखीन काही उपाय आहेत. काही लिखित साधनांचे पुनर्मुद्रण करणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करता येतील. त्यानंतर सातवा जो मुद्दा आहे तो म्हणजे तसेच काही छायाचित्रणे किंवा ध्वनी आणि चित्रफितीचे नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यवस्थापन करता येते. त्यानंतर आठवा जो मुद्दा आहे तो म्हणजे या भाषामध्ये ऐतिहासिक कागदपत्रे व दस्तऐवज आहेत. त्यापैकी काही भाषा आज विद्यापीठ स्तरावर किंवा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमाद्वारे शिकवल्या जातात. जर इतिहासाच्या लिखित साधनांच्या साहाय्याने संबंधित इतिहास माहिती करून घ्यायचा असल्यास या भाषा शिकता येतील. म्हणजे त्यांचे महत्त्व लक्षात घेता वर्तमान व भविष्याच्या दृष्टीने ही इतिहासाची साधने जपण्याचा अधिक प्रयत्न करता येईल. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? तर यासाठी प्रस्तावना: नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसांचे व्यवस्थापन म्हणजे ज- जतन व संवर्धन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे आणि यातून पुढील गोष्टी आपणास साध्य करता येतील. त्यामध्ये एक, संबंधित प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्या विशिष्ट ठिकाणाच्या स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमान काळातील विविध आव्हाने तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करत असताना तेथील स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याकरिता उपाययोजनेचे नियोजन करता येते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांनाही सामील करून त्यांचा परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देता येईल अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळवण्यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांची योगदान स्पष्ट करा. तर उत्तर त्यामध्ये एक, बाळशास्त्री जांभेकर हे छपाई आणि मुद्रण क्षेत्रात कार्यरत होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्यांनी 1932 मध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, म्हणून पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक असे म्हटले जाते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा तो म्हणजे दर्पणच्या अंकातील बातम्यामधून आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. तत्कालीन इतिहासशास्त्राच्या अभ्यासासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. त्यानंतर चौथा जो मुद्दा तो म्हणजे दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक म्हटले जाते, म्हणून 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रसार माध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा. तर याचे उत्तर: एक, वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, आंतरजाल म्हणजे इंटरनेट ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची प्रसार माध्यमे असून लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी तसेच माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वर्तमानपत्रातून वर्तमान घडामोडी तसेच काही सदनामधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक घटना आपणास समजतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही वर्तमानपत्राशी जोडले जातात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेने प्रत्यक्ष काय घडते हे दाखवण्यास दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम प्रभावी ठरते. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे आकाशवाणीतर्फे विविध बोलीभाषांमध्ये मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याविषयी सविस्तर चर्चा करा. तर याचे उत्तर: आकाशवाणीची जडणघडण पुढील प्रमाणे झाली. त्यामध्ये एक, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. त्यानंतर दुसरा मुद्दा, नंतर ब्रिटिश सरकारने कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजे ISBS असे नामकरण केले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजे NIR असे करण्यात आले. आणि चौथा जो मुद्दा तो म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाला. त्याचबरोबर पाचवा जो मुद्दा तो म्हणजे सुरुवातीला शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे ऑल इंडिया रेडिओचे स्वरूप होते. त्यानंतर सहावा मुद्दा, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. त्यानंतर सातवा मुद्दा, आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे तसेच आकाशवाणीवर शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांसाठी विशिष्ट कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्यानंतर पुढील मुद्दा, विविध भारती या
लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. आणि 10वा जो मुद्दा आहे तो म्हणजे अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा देखील सुरू झालेल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची इत्यादी. तर अशापैकी या 10 मुद्द्यापैकी कोणतेही 6 ते 7 मुद्दे आपणास लिहायचे आहेत. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील खेळांच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. तर याचे उत्तर त्यासाठी प्रस्तावना, खेळण्यासाठी साहित्याची गरज असते. भारतात प्राचीन काळापासून खेळणी बनली जात आहेत. तर याचे उत्तर 1. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये दगड, माती, हाडे आणि शिंगे यांच्यापासून तयार केलेली खेळणी सापडली आहेत. मळलेल्या मातीपासून हाताने किंवा साच्याने ही खेळणी तयार करत असतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचाही उल्लेख आला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, कथा साहित्य सागर या प्राचीन ग्रंथातही मनोरंजक खेळ आणि खेळणी यांचे वर्णन आले आहे. त्यात उडणाऱ्या लाकडीच्या बाहुल्याचे वर्णन असून कळ दाबतात, या बाहुल्या उंच उडतात, काही नाचत तर काही आवाज करत असत असा उल्लेख आलेला आहे. त्याचबरोबर शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक असे असून याचा अर्थ मातीची गाडी असा होतो. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतातील अनेक भागात अशा लाकडी बाहुल्या बनवल्या जात असून महाराष्ट्रातील या बाहुल्या रंगीत असत व त्यांना थकी म्हटले जात असत. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे इटलीमधील पॉपी शहराच्या उत्खननामध्ये एक भारतीय हस्तदंती बाहुली सापडली. ती 1ल्या शतकातील असून त्याद्वारे इतिहासकारांनी भारत व रोम यांच्यातील परस्पर संबंधाविषयी अनुमान केले आहे. उत्खननात सापडलेल्या खेळणीवरूनही प्राचीन काळच्या देशाचा सहसंबंधाबाबत माहिती मिळते, हे यावरून आपणास लक्षात येते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. प्रस्तावना, खेळ आणि इतिहास या गोष्टी भिन्न असल्या तरीही त्यांच्यात जवळचा संबंध आहे. त्यामध्ये 1. उत्खननात खेळाच्या सापडलेल्या व प्राचीन ग्रंथात उल्लेखलेल्या खेळाच्या साहित्यातून इतिहासाविषयी आपणास माहिती मिळते. उदाहरणार्थ भारतातील प्राचीन साहित्यात व महाकाव्यात मधून दूध, कुस्ती, रथाचे आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ असे उल्लेख आपणास येतात. त्याचबरोबर दुसरा मुद्दा, याशिवाय खेळाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. त्यामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा पत्रकारिताच्या क्षेत्रातही संधी उपलब्ध आहेत. ऑलिम्पिक, एशियाड स्पर्धा आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने यांच्या संदर्भातील लेखन व समीक्षा करण्याकरिता इतिहासाच्या अभ्यासाची किंवा जाणकारांची मदत घ्यावी लागते. त्यानंतर तसेच खेळांची सामने सुरू असताना त्याविषयी समीक्षापूर्ण निवेदन करण्याकरिता इतिहास तज्ञांची गरज असते. या तज्ञांना संबंधित खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण या संदर्भातील माहिती देणे गरजेचे असते आणि याकरिता इतिहास विषय उपयुक्त ठरतो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आपण पाहूया. मैदानी खेळ व बैठी खेळ यांच्यामधील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न मार्च 2022च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कृती म्हणजे खेळ होय आणि खालील मुद्द्याच्या आधारे आपण बैठे खेळ व मैदानी खेळ यामधील फरक जो आहे तो फरक आपण पाहूया. तर स्वरूप, मैदानी खेळाचे स्वरूप कसे आहे तर मैदानी खेळासाठी मोकळ्या, विस्तृत व सुनियोजित जागेची गरज असते. तर बैठे खेळामध्ये बैठे खेळ हे एकाच जागी बसून खेळले जातात, त्यामुळे त्यासाठी फारशी जागा लागत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा, नियम. तर मैदानी खेळ हे बैठी खेळांच्या तुलनेने अधिक तांत्रिक स्वरूपाचे असून त्यांना काटेकोर नियम असतात. खेळाडूंना ते नियम पाळावेच लागतात. तर बैठी खेळामध्ये काही बैठी खेळांना विशिष्ट असे नियम नसतात. ते मुख्यतः आनंदासाठी खेळले जातात. ते खेळ खेळायला सोपे असतात. उदाहरणार्थ सागरगोटे, भातुकली, अपवाद, बुद्धिबळ, कॅरम या बैठी खेळांना काटेकोर नियम असतात. त्याचबरोबर आणखीन काही मुद्द्याच्या आधारे यामधील फरक पाहूया. तर मैदानी खेळात पूर्वतयारी व शारीरिक तंदुरुस्ती,
तर मैदानी खेळ खेळताना अधिक शारीरिक श्रम करावे लागतात. त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती राखून पुरेसा सरावही करावा लागतो. तर मैदानी खेळाच्या तुलनेने बैठी खेळामध्ये कमी शारीरिक ऊर्जा खर्च होते. वातावरणीय अडथळे तर मैदानी खेळ मोकळ्या जागेत खेळले जातात असल्याने खेळताना वातावरणीय अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ पावसामुळे काही वेळा क्रिकेटचे सामने पुढे ढकलले जातात, तर बैठे खेळ बंदिस्त जागेत खेळले जातात. त्यामुळे वातावरणीय बदलाचा या खेळावर कोणताही परिणाम होत नाही. दोन्हीची उदाहरणे पाहूया. मैदानी खेळामध्ये क्रिकेट आहे, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, लगोरी इत्यादी खेळ मैदानी खेळामध्ये होतात. तर बैठी खेळामध्ये भातुकली, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी हे बैठे खेळ. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करायला हवे. तर पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढील गोष्टी करायला हव्यात. त्यामध्ये एक, पर्यटकांनी ऐतिहासिक वारसा स्थळांचे विद्रुपीकरण न करता त्यांच्यावर मजकूर न कोरता आपल्या ऐतिहासिक वारसा आपण जपणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्याचप्रमाणे पर्यटकांनी पर्यटन स्थळाच्या स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करणे व नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. त्यानंतर तिसरा मुद्दा, दुरावस्था झालेल्या पर्यटन स्थळांची डागडुजी करणे तसेच नियमावली तयार करून त्याची काटेकोर कार्यवाही करणे असे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे परदेशी पर्यटकाकरता जागतिक स्तरावरील महत्वाच्या भाषांमधून त्या पर्यटका स्थळाविषयी माहिती पुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध करून देणे. परदेशी पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना द्विभाषेचे प्रशिक्षण देणे. त्यांनी मार्गदर्शक म्हणूनही काम करावे यासाठी योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असते. त्यानंतर पाचवा जो मुद्दा तो म्हणजे पर्यटकांची वाहतूक व सुरक्षितता, प्रवासातील इतर सोयी जसे उत्तम दर्जाच्या निवासस्थानाची व स्वच्छतागृहाची सोय करणे. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे तसेच दिव्यांग पर्यटकांच्या गरजेकडे विशेष लक्ष देणे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. तर प्रस्तावना, दूरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. पर्यटनाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन. तर यामध्ये स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटनामध्ये व्यक्ती देशातल्या देशात प्रवास करतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, हा प्रवास सुलभ असतो कारण व्यक्ती आपल्या स्वतःच्या देशामध्येच प्रवास करत असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, देशांतर्गत प्रवास असल्यामुळे या प्रवास दरम्यान भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे या प्रवासांची विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण या प्रवासाचे नियोजन करू शकतो. त्यानंतर पर्यटनाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भौगोलिक पर्यटन. तर एखाद्या प्रदेशातील विशिष्ट भौगोलिक वैशिष्ट्यांचे निरीक्षण करण्यासाठी भौगोलिक पर्यटन केले जाते. त्यानंतर भौगोलिक स्थळांचे अवलोकन करण्याच्या इच्छेमुळे आणि कुतूहलामुळे अनेक पर्यटक भौगोलिक पर्यटनामध्ये सहभागी होतात. अभयारण्य, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड, समुद्रकिनारे महाराष्ट्रातील लोणार येथील सरोवर, निगोज येथील रांजणखळगे इत्यादीचा समावेश भौगोलिक पर्यटन स्थळामध्ये होत असतो. त्यानंतर पर्यटनाचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कृषी पर्यटन. यामध्ये शहरी संस्कृतीत वाढलेल्या व कृषी जीवनाची माहिती घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकाकरता कृषी पर्यटन हा प्रकार सध्या झपाट्याने विकसित झाला आहे. त्यानंतर शेतकरी सुद्धा अधिक प्रगत शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी त्यातील नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा संशोधन अभ्यासण्यासाठी दूरवरच्या प्रदेशांना पर्यटन करतात. त्यानंतर विविध कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठांना भेटी देणे, इस्रायलमधील शेती पाहणे या उद्योगाने आज कृषी पर्यटन केले जाते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते. तर याचे उत्तर, पर्यटनामुळे स्थानिक बाजारपेठेचा विस्तार
व विकास होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, परिणामी तेथील हस्तउद्योग व कुटीर उद्योगांना चालना मिळते. त्यानंतर तिसरा मुद्दा, येथील हस्तकौशल्याच्या वस्तू, स्थानिक खाद्यपदार्थ त्यांचा खरेदी विक्री वाढ होते. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे परिणामी स्थानिक व्यवसाय, कारागीर आणि कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अशा रीतीने पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आपण पाहू. पुढील प्रश्न आहे, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधीविषयी चर्चा करा. तर याचे उत्तर, पर्यटन हा एक सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. व्यावसायिक पद्धतीने लक्ष पुरवले तर पर्यटन हा कायमस्वरूपी व्यवसाय बनू शकतो व त्यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास खूप संधी आहेत. पर्यटनामध्ये पुढील व्यावसायिकांचा समावेश होतो. त्यामध्ये एक हॉटेल, पर्यटकांसाठी चहापान, उत्तम जेवणाची सोय, उत्तम दर्जाचे निवासस्थाने, स्वच्छतागृहे इत्यादी सोयी करणे. त्यानंतर दुसरा मुद्दा, दुभाषिक व मार्गदर्शक. परदेशी पर्यटकामध्ये त्यांचा द्विभाषिक किंवा मार्गदर्शक म्हणून काम करणे. त्यानंतर तिसरा जो व्यवसाय संधी आहे ती म्हणजे सहल आयोजन. पर्यटकांच्या सहलीचे आयोजन करणे हा देखील या व्यवसायाशी संबंधित व्यवसाय आहे. त्यानंतर चौथा जो व्यवसाय आहे तो म्हणजे स्थानिक पातळीवरील व्यवसाय. तो वृत्तपत्रे किंवा इतर संदर्भ साहित्याची विक्री करणे. याशिवाय हस्तउद्योग आणि कुटीर उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून हस्तकौशल्याच्या वस्तू बनवून विकणे, पर्यटकांना फोटो काढून देणे, घोडागाडी किंवा तत्सम वाहनातून फेरफटका मारणे, पर्यटकांची वाहनातून इच्छित स्थळी ने-आण करणे, यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण होतात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे? तर याची प्रस्तावना, ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन व संवर्धन तसेच माहितीच्या स्रोताचे प्रसारण अशा प्रकारची महत्त्वपूर्ण कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. त्यामध्ये एक, ग्रंथालयांना ज्ञानाची व माहितीची भांडारघरे असे म्हटले जाते. ग्रंथालयामध्ये दैनिकापासून नियतकालिकापर्यंत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, संशोधनपर शोध निबंध इत्यादी संकलन केलेले असते व वाचकांना योग्य रीतीने उपलब्ध व्हावे यासाठी त्याचे पद्धतशीर आयोजन केले जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा, व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र या विषयाचा ग्रंथलयशास्त्राशी जवळचा संबंध आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, यातील बहुतांशी कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत? तर याचे प्रस्तावना, अभिलेखागारामध्ये विविध ऐतिहासिक दस्तावेज, महत्वपूर्ण नोंदी यांचा संग्रह केलेला असतो. त्यासाठी व्यवस्थापनामधील महत्वाची कामे पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये एक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या नोंदी असलेल्या कागदपत्रामध्ये कोणताही बदल न करता ती सुरक्षित ठेवणे. उदाहरणार्थ, पुणे येथील अभिलेखागारामध्ये मराठ्यांच्या इतिहासाच्या संबंधित मोडी लिपीतील सुमारे 5 कोटी कागदपत्रे आहेत. याला पेशवे दप्तर असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा, या कागदपत्रातून सूची तयार करणे. उदाहरणार्थ, भारत सरकारचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीमध्ये असून येथे संस्कृत, उर्दू, फारसी, अरबी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधील आणि मोडी लिपीमधील नोंदी असलेले 1748 पासूनची कागदपत्रे क्रमवार लावलेली आहेत. त्याचबरोबर या नोंदीची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्य विद्याविषयक कागदपत्रे, हस्तलिखिते, खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केली आहे. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे ही कागदपत्रे संशोधन व अभ्यासाकरता जेव्हा हवी असतील तेव्हा ती उपलब्ध करून देणे. ही सर्व कामे संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. ऐतिहासिक कागदपत्रे मूळ स्वरूपात ठेवण्याचे महत्वाचे काम अभिलेखागार करत असल्याने या ठिकाणाची कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे लिखित साधनांच्या जतनासाठी उपयुक्त प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती द्या. तर याचे उत्तर,
ज्या साधनाद्वारे लिखित स्वरूपात ऐतिहासिक माहिती मिळते त्यांना लिखित साधने असे म्हणतात. इतिहासाच्या लिखित साधनांच्या जतन व संवर्धनामार्फत उपयुक्त प्रशिक्षण पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये एक, ब्राह्मी, मोडी, प्रशियन यासारख्या लिपींचे आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान. त्यानंतर दुसरा मुद्दा, इतिहासकालीन समाजरचना व परंपरा, साहित्य व संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादीचे प्राथमिक ज्ञान. त्यानंतर तिसरा मुद्दा, विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान. त्यानंतर पाचवा मुद्दा, कागदाचे प्रकार, शाई आणि रंगाचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्यानंतर कोरीव लेखासाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयी माहिती घेण्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे दस्तऐवजाची सफाई आणि संवर्धन यासाठी आवश्यक रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे व रसायने यांची माहिती. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान, त्याचबरोबर संशोधनपर लेखन या सर्वासाठी आपणास प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर मित्रहो, 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.